देवाभाऊ भारताच्या आजूबाजूला बघा, नेपाळमध्ये राज्यकर्ते गेले असं वक्तव्य करत शरद पवारांनी फडणवीसांना सल्ला दिलाय। शहाणपण शिकण्याचं काम देवाभाऊ आणि त्यांचे सहकारी करतील असंही पवार यांनी म्हटलंय। नाशिकमधल्या शेतकरी मेळाव्यात शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका केली आहे। देवाभाऊ भारताच्या आजूबाजूला बघा, नेपाळमधले राज्यकर्ते गेले असं पवार म्हणाले। नेपाळच्या घटनेतून शहाणपणा शिकण्याचं काम देवाभाऊ आणि त्यांचे सहकारी करतील अशी टीकाही पवारांनी केली आहे। देवाभाऊंना माझी विनंती आहे, आजूबाजूला बघा, हिंदुस्थानच्या काय घडतंय ते। नेपाळमध्ये गेल्या 8 दिवसात काय घडले, राज्यकर्ते गेले, एक भगिनी आली, तिच्या हातात राज्य दिले गेले, आणखी काय झालं मी त्याच्या फळा जाऊ इच्छित नाही। शहाणपणा हा शिकण्याचं काम देवाभाऊ आणि त्यांच्या सहकारी करतील अशा प्रकारची अपेक्षा आज या ठिकाणी करतो। शरद पवार नाशिकमध्ये बोलताना असं म्हणाले की देवाभाऊंनी नेपाळसारखी काय परिस्थिती होण्याअगोदर राज्याकडे लक्ष द्यावं, कशा प्रकारे बघता तुम्ही याच्याकडे? असं की मला वाटतं आता काही लोकांनी निवृत्ती स्वीकारली पाहिजे, लोकांनी त्यांना निवृत्त करण्यापेक्षा ती स्वतःहून स्वीकारली पाहिजे असं मत आहे। आपण इतक्या वर्षामध्ये तर काही केलं नाही, पण आता ते करा असं त्यांचं म्हणण्याचं कामच आहे। मला असं वाटतं ते असताना स्वतः कधी कर्जमाफीचा विषय त्यांनी हाती घेतला नाही, शेतकऱ्यांना काही दिलं नाही, गरीब कल्याणाच्या एवढ्या योजना चाललेल्या त्यातली एक योजना सुद्धा दिली नाही। नाशिकमधल्या शेतकरी आक्रोश मोर्चातून सुप्रिया सुळेंनीही सरकारवर टीका केली आहे। कर्जमाफी न केल्यास मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही असं सुळे म्हणाल्यात। यावर सरकारच्या वतीनं बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलंय। आम्ही 8 खासदार तुमच्या वतीने कृषी मंत्र्यांना भेटू, माननीय प्रधानमंत्र्यांना भेटू आणि देशातल्या अन्न खाद्य सगळ्या मंत्र्यांना भेटू आणि तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। आणि जोपर्यंत मी पुन्हा सांगते 1 महिना प्रेमाने आदराने विनंती करत राहू, पण 1 महिन्यानी जर या देवाभाऊच्या सरकारने सरसकट कर्ज माफी दिली नाही तर आम्ही मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही नाही नाही। मोर्चा काढणं कामच आहे त्यांचं, आम्ही न्याय द्यायचं काम आहे, आम्ही न्याय देऊ शेतकऱ्यांना। मोर्चा काढणं कामच आहे त्यांचं, आम्ही न्याय द्यायचं काम आहे, आम्ही न्याय देऊ शेतकऱ्यांना।